बोलले आता तू ते यायच्या आधी काय तर बोलत होती ना. काय जरा आवाज एवढं काय घाबरायला लागलं काय सर. हो काय तर बोलत होती ना तू आता. पहिलं 2-3 दिवस खूप भारी चाललं. आता काय पहिले 2-3 दिवस खूप भारी मस्त लोक येत होते जात होते. आता काय टॉपच झालं. मग असं काही नसतंय. मग असंच असतंय. कोणतंही नवनवीन केलं ना मग ते लोकांना आवडतंय. नवनवीन असल्यावर परत आवडत नाही असं नाही. पण त्यांच्याकडं म्हणजे असं चालतंच ना. एवढं काही खचायचं त्याला की गर्दी नाही गर्दी नाही असं नाही. शाळा सुटली तर बघ आता चिलीपिली पळत पळत येतात असं असतंय ते. चढ उतार असतंय त्याला असं. त्या गवतातच तू मॅच झाली आहे. इथून मी पकडलाय पलीकडलं गवत पण सेम हिरवगार. इथं तुझ्या अंगावर पण साडी तशीच. त्यात मिक्सच झालंय सगळं. असं डोक्याला हात नाही लावावं कधीच. तोंडाला पण नाही लावावं तसं. मग तू जात जा कामाला उद्यापासून मी बनवून देईल. लगेच कशी हार मानती तू. आता परवाच्या दिवशी एकादशी होती. त्यामुळं जरा कमीच झाला. काल आता इथंच कार्यक्रम पण होता. रविवार पण होता. पोरांच्या शाळेत सुट्टी पण होती. तर बाहेरची पोरं पण नव्हती. त्यामुळं जरासं कमी. आणि आजचं आता तर चालू केलं आहे आपण. आता पुढं बघू की दिवस भर पडलाय. ते म्हणतात ना नशीब बदलायला 1 मिनिटाचं पण हे लागतंय. म्हणजे 1 मिनिटात पण बदलायचं असेल तर बदलू शकतो. तसं काही पण होईल संध्याकाळपर्यंत. त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं. असं पण नाही की लय मसाला बनवून ठेवलाय. नाही ना तसं पण. मग काय एवढं त्याला टेन्शन घ्यायचं. होईल तसं होईल. शेवटी आपलंच आहे. काय असं कोणाचं आपल्याला असं नाही दाबदबाव की एवढं झालंच पाहिजे एवढं व्हायलाच पाहिजे. काय बोलली? टेन्शन आलंय मला. काय बोलली काय कसलं टेन्शन? कसलं वाटोळं व्हायसारखं काय आहे का जवळ आपल्या? खराब होईल असं काय आहे का? मग म्हणजे तुझं मत असं काही सततच ग्राहक यावे आणि त्यांनी घ्यावेच असं सामान? सततच कोणी ना कोणी असा वडापाव खायला असं वाटतंय काय? तसं काही नसतं. दादा चेमन मॅडम काय बोलत? नानाजी शिंचवाड असं म्हणले असं. होय ग त्रिशा. तिथं वरती चढत नको जाऊ तू त्रिशा. तेल फिल पोळतय. आ काय होतं पैसे डब्बा घरीच राहिलंय. ए उतर खाली नाही काय येत. आत्याला काकाला हाय कर चल. हाय कर की. काय म्हणतात आता का आत्या आणि काका माहितीये का तर त्रिशा कुठं आहे म्हणून. कसं आहे नाही डबा खाली उतर. हाय कर हाय हाय हाय. डायरेक्ट आत्या काका बाय हाय कोण करणार. विषय कसा आहे तुला सांगू का. लोक कमी काय येतात पूजा उधार देत नाहीये ना आपण. त्यामुळं आता जेवढे पण येतील झाले म्हणून मी स्टॉप केलता. तर विषय काय होता माहिती आहे का की आता आपण काय करतोय उधार वगैरे देत नाही ना कोणाला. माझ्याकडं मी बोलतोय ती तुझं लक्ष आहे का मी काय बोललो त्यात. मी काय बोललो आता. आपण उधारी ती देत नाही त्यामुळं. हां म्हणजे आता काही माणसं करतात आता ती नुसतंच कटवून काय उपयोग आहे का मला सांग. नुसतंच जर नावाला 500 वडापाव जात असतील आणि त्या 500 वडापावाचं जर 1000 रुपये फक्त होत असतील त्याचा उपयोग आहे का. मग आपले 50च जाऊ दे पण रोकानं गेलेले कधी ऐकणार आहे का. मग तसा विषय आहे. म्हणून मी काय म्हटलं विचार केला की आता उधार कोणाला द्यायचंच नाही. म्हणून मी कोणाला देत नाही आणि सगळ्यांकडून वसुली करून घेतोय. सामान भरायला लागतं ना. आहे का तुझ्याकडं पत्र? काल कोण तर बोललेला का काल का परवा तुमच्या घरावर पत्र आहे ते का म्हणून. त्यांचं मत बरोबर आहे ना. ते काय म्हणतात सगळेच गावातले पण की उधार कोणाला देऊ नको. भलं कमी का होईना पण घाट्यात जायचं करू नको. त्यामुळं जरा असं लोक पातळ झालेत असा विषय आहे.
आणि आता खूप जणांनी देऊन टाकले अर्धी वदारी, म्हणजे अजून बाकीच आहे. अजून 2-1 हजार रुपये आहे लोकांकडं. तरी उधारी दिलं तर कोण दिले म्हणजे तुम्ही दिला. दिलो मी, कारण ते येत होते. पण त्यांनी काय केलं, आता वाढली ना त्यांची, तर हे रस्ता चुकवत्यात ते आता मुद्दाम. ते असं ते का बरोबर कमेंट आलेले की दादा कोणाला उधार देऊ नको, उधार दिलं की अशानं उलट आपलं कस्टमर तुटतं, ग्राहक तुटतो. कारण कसं ते परत आपण पैसे मागतो म्हणून ते तिकडे येतच नाहीत. आता कोण कोण राहिलेत असे 2-4 जण ज्याच्याकडे जास्तच आहेत तसेच आहेत. आता 200-300 रुपये असं असणार आहे. तोंडाला हात लावून टेन्शन घेऊ नको बाई, तू पण टेन्शन मला पण देऊ नको. फक्त दुसरं काय, बसून कटाळतो. मग उद्यापासून असं करायचं, 12 वाजता चालू करायचं, डायरेक्ट 11 वाजता. सकाळी लवकर यायचं नाही, 11-1 वाजता निवांत यायचं. त्रिशा गेली काय घरी? तसं म्हणल्याला कुठं ऐकू येतं का? काय म्हणलेलं? 11 निघाल्यावर 12पर्यंत तिथं सगळं रेडी होतं, म्हणजे शाळा पण सुटते. नाही 9ला जाऊन बस 8ला. म्हणजे आता पण मला सांग, आतापर्यंत पण आपण 1-2 चाललाय का नाही सकाळपासून? मग ते पण कशाला बंद करायचं ना, असं वाटतंय. तेवढं शेदमर 200 तास 2 तासात झाले तरी बस. म्हणजे एखाद्या वस्तूचं भागतं ना, गॅसचं निघतं, किंवा त्या बटाट्यांचं निघतं, किंवा मसाल्याचं निघतं, किंवा तेलाचं निघतं. असं एक वस्तू थोडंफार निघतं. आता काय करणार त्या माशांचं? अगं ते गवत मागचं ते काढती तरी काय, फावड्यानं, कोयत्यानं, फावड्यानं काढते काय? माझं इथं हात दुखायले मरणाचं. मला धाराशिवला पण जाऊन यावं लागेल ना. तेल फोडायला कसं थोडंसं ते पाण्याचं थेंब वगैरे पडलं ना, मग तेल उडतं, किंवा वडा वगैरे फुटला ना मधून असं, मगच उडतं, नाहीतर नाही उडत ते. उडत नाही. कशाला उडतंय मनानच? आणि इथं एवढं मोठं तुझा हात ओला असेल, पाणी फिनी थोडंफार असं थेंब सुटलं ना, मग ते तडकन होतंय. कुठं गेले ते पोरं? चिराग बसलं होतं. नाक. पोरगी कुठे आहे? त्रिशा ग. ठीक आहे. 4. अय त्रिशा, नको पळू, पडशील त्रिशा. त्रिशाल पण असली सायकल आणायची. त्रिशाला तसली सायकल आणायची. बघा माझी किडनी फिडनी विकून टाका. त्याची काय हाऊस झाली ना. कोणत्या म्हाताऱ्यानं मागे? कोणता डोकरा?